मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो मागचे 3-4 दिवस झाले कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये एक प्रकारचा मोठा गोंधळ उडाला आहे. कारण वेगवेगळ्या खबरा मागच्या 3-4 दिवसापासून मीडिया चॅनल्सवर मीडिया वेबसाईट्सवर येत आहेत की सरकारमध्ये काही ठीक नाही चालू आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री यांच्यातही एक प्रकारे मतभेद वाढलेत, अशा प्रकारच्या खबरा येत होत्या. आणि आता तर एक अत्यंत मोठी बातमी आपल्यासमोर आली आहे. कारण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विशेष राजकीय सल्लागार बी.आर. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि काहीही विशेष कारण त्यांनी त्यामागचं दिलेलं नाही आहे. आता मित्रांनो ही खबर मोठी आहे कारण कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात मागचे एक वर्ष झालं मतभेद सुरूच आहेत, पॉवर स्ट्रगल सुरू आहे. कारण कर्नाटकमध्ये जी काँग्रेसला विजय मिळाली आहे, ज्या प्रकारे एक बहुमत काँग्रेसनं मिळवलं आहे आणि बी.जे.पीची इतकी मोठी हवा असताना ज्या प्रकारे काँग्रेस जिंकली आहे, त्या जिंकण्यामागं त्याच्यामागं जी स्ट्रॅटेजी बिल्ड केली त्यामागं एक मोठा रोल हा डी.के. शिवकुमार यांचा राहिलेला आहे. म्हणजे डी.के. शिवकुमार हा एक असा माणूस आहे काँग्रेसमध्ये जो बी.जे.पीमधल्या अनेक नेत्यांसोबत त्याचे नेटवर्क्स आहेत, मोठे मोठे बिझनेसमॅन्स असतील त्याच्यासोबत त्यांची चांगली ओळख आहे. आणि पार्टीला जो काही एक मोठ्या प्रमाणात फंड हवा असतो, कार्यकर्ते हवे असतात, त्याचा एक मोठा नेटवर्क हा डी.के. शिवकुमारकडे आहे. आणि कर्नाटकमध्ये जी विजय काँग्रेसला मिळाली आहे त्यामागचं मोठं रोल हे डी.के. शिवकुमार यांनी प्ले केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा काँग्रेसला विजय मिळाली तेव्हा मेजॉरिटी मीडिया जर्नलिस्ट असतील किंवा जे लोक रिटायर्ड पत्रकार वगैरे आहेत त्यांना वाटत होतं की डी.के. शिवकुमार यांना राहुल गांधी आणि काँग्रेसचे जे हायकमांड आहे तो कर्नाटकचा मुख्यमंत्री करतील. पण ज्या प्रकारे मग ऐन टाईमवर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं आणि उपमुख्यमंत्री पदावर डी.के. शिवकुमार यांना बसवलं गेलं, त्यानंतर डी.के. शिवकुमार यांचे समर्थक एक प्रकारे सिद्धरामय्या आणि काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज असल्याची बातमी त्यावेळीही चालली होती. आणि वेळोवेळी डी.के. शिवकुमार यांनी सुद्धा आपली नाराजगी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो आता बी.आर. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर खरंच काँग्रेसच्या सरकारमध्ये काही बरोबर नाही आहे किंवा काँग्रेसची सरकार एखाद्या वेळी पडणार आहे का, अशा प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर उद्भवतात आणि मीडिया जर्नलिस्ट अशा प्रकारचे प्रश्न आता डिबेटमध्ये विचारतात. मित्रांनो यामागची एक बी.आर. पाटील यांचं एक कारण आहे, जे आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे तो एक कारण हे असू शकतं की ते ज्या मतदारसंघातून येतात, म्हणजे त्यांचा जो जिल्हा आहे कलबुर्गी जिल्हा, त्यातला आळंद मतदारसंघातून ते विजय होऊन आलेले आहेत. आणि त्या जिल्ह्यांमध्ये आपले जे मल्लिकार्जुन खरगे आहेत, म्हणजे काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचा मुलगा प्रियंका खरगे याचा एक प्रकारचा दबदबा आहे. आणि ते बी.आर. पाटील यांना प्रॉपरली काम करू देत नाही आहेत किंवा त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न एक प्रकारे काँग्रेसचा हायकमांड किंवा प्रियंका खरगे हे करतायत, अशा प्रकारचे आरोप लागत आहेत. मित्रांनो काँग्रेसमध्ये ना एक सवय लागलेली आहे, जो तुम्हाला विजय मिळवून देतो, जो तुमच्या पार्टीमध्ये अत्यंत कष्टानं काम करतो, त्याला कधीच मोठं पद भेटत नाही. डी.के. शिवकुमारनं अत्यंत मेहनत केली होती, त्याला मुख्यमंत्री पद खरंच भेटलं पाहिजे होतं आणि खरंच ते डिझर्व करतात. सिद्धरामय्या यांच्या वाईट कामामुळेच बी.जे.पी. सत्तेत आली होती आणि परत एकदा तुम्ही बी.जे.पीला हरवून जेव्हा कर्नाटकमध्ये जिंकलाय तेव्हा परत त्याच व्यक्तीला सत्ता देणं ही अत्यंत मोठी चूक होती. डी.के. शिवकुमार हा एक चांगला चेहरा होता आणि लोक त्याला चांगल्या प्रकारे पसंतही करतात, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करणं हे काँग्रेससाठी अतिशय फायदेशीर ठरलं असतं. आणि केवळ कर्नाटकमध्येच नाही, आपल्या राजस्थानमध्ये सुद्धा तुम्ही सेम घडलेलं पाहू शकता. सचिन पायलट हा अत्यंत होतकरू आणि युवा नेता काँग्रेसमध्ये होता. त्याने 2014मध्ये जेव्हा काँग्रेस अत्यंत वाईटपणे हरली, जेव्हा 2013च्या निवडणुकीत केवळ 21 जागा विधानसभेत काँग्रेसला आल्या होत्या, त्या 21 जागेवरून सचिन पायलट यानं काँग्रेसला 2018मध्ये 100 जागेवर नेलं, म्हणजे मेजॉरिटीमध्ये नेलं आणि राजस्थानमध्ये सरकार स्थापन केली. आणि पण जेव्हा मुख्यमंत्री पद द्यायची बारी आली तेव्हा राहुल गांधींनी आपल्या अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री पद दिलं. आणि त्यामागचं कारण काय असेल? केवळ हेच की अशोक गेहलोत हा तोंड बंद करून झुकून राहुल गांधीचे प्रत्येक हुकूम आपल्या एक मानतो, त्यांना उलट प्रश्न विचारत नाही, म्हणून त्याला मुख्यमंत्री पद. सिद्धरामय्या याला सुद्धा त्यासाठीच मुख्यमंत्री केलं होतं की तो शांतपणे हायकमांडचं सगळं ऐकतो. मित्रांनो महाराष्ट्रात सुद्धा हेच चालू आहे. तुम्ही बघाल की लोकसभेदरम्यान जेव्हा त्यांना एक प्रकारे यश आलं, एक चांगल्या जागा काँग्रेसने जिंकल्या, त्यानंतर आमच्यामुळे विजय मिळाला आहे हे सांगणारे काँग्रेसमध्ये अनेक नेते होते.
पण विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा अत्यंत वाईट परिस्थितीत काँग्रेस हरली, त्यानंतर सगळे लोक नेते बाजूला झाले. सगळे नेते, खास करून विजय वडेट्टीवार तर नाना पटोलेवर मीडियामध्ये येऊन सरळपणे आरोप करायला लागले की नाना पटोले यांच्यामुळंच काँग्रेसची ही गत झालेली आहे. म्हणजे मित्रांनो, विचार करा की जिंकले की त्याचे धनी अनेक आणि हरले की आम्ही नाही, आमच्यामुळं नाही, त्याच्यामुळं. अशा प्रकारचं काँग्रेसमध्ये गोंधळ चालू आहे. अशा प्रकारचं एक माइंडसेट काँग्रेसचा झाला आहे. म्हणजे कधी कधी विश्वास होत नाही मला की काँग्रेस ही भारतातली अत्यंत जुनी पार्टी आहे. अरे काय परिस्थिती झाली आहे या पक्षाची. म्हणजे पार्टीमध्ये एखादं भांडण सुरू असलं, पार्टीमध्ये काही नेत्यांचं जमत नसलं की त्याची लत्तरं ही उघड्यापणानं पूर्ण जगासमोर टाकायची आणि मीडियाला, लोकांना दाखवायचं की बघा काँग्रेसमध्ये कशा प्रकारची सिस्टम चालू आहे. काँग्रेसमध्ये एक प्रकारची हुकुमशाही चालू आहे की आमचं कोणीच ऐकत नाही. आणि युवा नेते ज्योतिरादित्य सिंधियासारखे, मग अशा नेत्यांना पार्टी सोडावी लागते आणि BJPमध्ये सामील व्हावं लागतं. मग नंतर तुम्ही म्हणता की BJP हे ऑपरेशन लोटस करते. मित्रांनो, खरं म्हणायचं ना, BJP काहीच करत नाही. BJP वेट अँड वॉच करते सदैव. कर्नाटकमध्येही हेच करते, अनेक राज्यांमध्ये सुद्धा हेच केलं आहे. जिथे जिथे काँग्रेसचे नेते काँग्रेसला सोडून BJPमध्ये सामील झाले, तिथे BJPने खरंच काहीच केलेलं नाही आहे. काँग्रेसनी स्वतःच, राहुल गांधींनी आणि त्यांच्या श्रेष्ठ नेतृत्वाने स्वतः त्या युवा नेत्यांना, जे ॲक्च्युली काँग्रेसचं भविष्य ठरू शकले असते, त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा त्या नेत्यांचं दम घुटायला लागलं, तेव्हा त्यांना कळालं की या पक्षात आपलं भवितव्यच नाही आहे, तेव्हा ते BJPमध्ये गेले. आणि BJP का नाही त्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेणार. BJPलाही आपलं भविष्य घडवायचं आहे. आणि जर ते नेते BJPच्या विचारधारेशी जुळण्याचा प्रयत्न करत असतील, आपल्याला मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना पक्षात घेण्यात काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर लोक आरोप लावतात की BJP हे पार्टी तोडते. पार्टी तोडण्याचं काम BJP कधीच करत नाही. त्या पार्टीतले नेतेच आपल्या युवा नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते युवा नेते BJPमध्ये सामील होतात. आणि कर्नाटकमध्ये सुद्धा असं होण्याचे आसार दिसत आहेत. DK शिवकुमार यांनी जर निश्चित केलं ना की मला सरकारमध्ये राहायचं नाही आहे, मला काँग्रेस सोडायची आहे, तर त्यांच्यासोबत अनेक आमदार हे BJPमध्ये किंवा इव्हन एक सेपरेट पार्टीसुद्धा DK शिवकुमार काढू शकतात. त्यांच्यामध्ये एवढी प्रबळ ताकद आहे. याची चान्सेस कमी आहेत, मला माहिती आहे, पण कधी राजकारणात काय होईल याचा अंदाजा कोणीही लावू शकत नाही. असो मित्रांनो, तुमचं याबद्दल काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? कर्नाटक सरकार म्हणजे भविष्यात कशा प्रकारे नवीन मोड घेऊ शकते, त्याबद्दलचे ओपिनियन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत जरूर शेअर करू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.